तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे प्लस व्हॅलीला. अर्थातच देवकुंड धबधब्याच्या अगदी वरती असलेली व्हॅली म्हणजे प्लस व्हॅली. देवकुंडसुद्धा शूट करायचं आहे आपल्याला पावसाळ्यात. या मागच्या पावसाळ्यात करू नाही शकलो, पण या पावसाळ्यात नक्की करू. आणि यावेळेस आपल्या संघ आहे आपले लाडके बालाजी भाऊ, जे की रतनगडला होते. रतनगडला होते, आठवते का तुम्हाला? हो, होतो की आपण. जाम ट्रॅक झाला आपला तो, एक नंबर झाला. म्हणजे लाईफ टाईम मध्ये सर्वात भारी रतनगड होता आतापर्यंत. नाही पण टायमिंग वगैरे लय भारी होतं रतनगडचं आपलं. सगळं चला पल्सवाली दाखवतो तुम्हाला मित्रांनो. रस्ता संपल्यानंतर आपण ह्या बाजूला असा टर्न घ्यायचा. टर्न घेऊन आपल्याला ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची पोस्ट दिसते. इथं आपण एंट्री करायचं पल्स वाटलीसाठी. इथं 70 रुपये पर पर्सन, पार्किंग फ्री. आणि ते सगळं तुम्हाला गाईड करतील. मॅप कसं कसं जायचं. 2 इथं स्पॉट आहेत. एक पल्स व्हॅलीचा स्पॉट असणार आहे आणि एक मिल्की बार वॉटरफॉल. हे 2 असे स्पॉट आहेत. तर मित्रांनो, आता आपण जस्ट एंट्री केलेली आहे प्लस व्हॅलीच्या ट्रेकला. आणि ट्रेकला दादांनी जसं काय सांगितलं, तर इथं बघण्यासारखे 2 स्पॉट आहेत. एक म्हणजे प्लस व्हॅली आहेच, त्याचबरोबर मिल्की वॉटरफॉल, जो की एक अशी गुफा टाईप आहे. त्यातनं बाहेर येतो आपण आणि मग वॉटरफॉलच्या समोर येतो. हे पण भारी आहे. ते सुद्धा म्हणजे ते म्हटलं का आधी मिल्की बार करा आणि मग प्लस व्हॅली घेता. जवळपास 5-10 मिनटाचा अंतर आहे दोन्हीमध्ये. आणि ट्रेक लवकर करायला तर अर्धा तास. आणि आपण आता व्हिडिओ शूट वगैरे करतो आहे, त्यामुळे 1 ताससुद्धा लागू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला तिथं टेंटचा छोटासा सेटअप आहे. म्हणजे राहायचं नाही, पण टेंट टाकून थोडेसे फोटो काढायचे ते. व त्याचबरोबर आपली मॅगीमध्ये आज स्पेशल आहे. आपण मसाला मॅगी करतो आहे आपण. सो ट्राय केलं आहे खूप भरपूर. आमचे मित्र आहेत जे की ज्यांचं दुकान होतं मसाला दूधचं, तर त्यांच्याकडे मी पहिल्यांदा खाल्ली मसाला मॅगी. तर त्यांनी मला दाखवली कशी करायची. तर तुम्हालासुद्धा रेसिपी सांगतो, तुम्ही पण ट्राय करा या पावसाळ्यात. आणि पावसाळ्यात आपली हायलाइटेड फूड म्हणून राहणार आहे मसाला मॅगी. सो चला पुढं आता. तर इथे आल्यानंतर तुम्हाला ॲरो दिसन. तर ॲरोला इकडं मार्क केलं आहे, म्हणजे आपल्याला सरळ जायचं इकडं अजून एक पार्किंग आहे, पण सेफ नाही जागा, कारण इथं कोणाचंच लक्ष नाही. त्यामुळे गाडी अलीकडेच लावा, जिथे ते दादा वगैरे होते तिथे. सो आता सरळ जाऊ, चला. इथे आल्यानंतर थोडेसे मनाला शांत आणि काहीशी भीती पण वाटते, कारण पुढं प्लस व्हॅलीचं एकदम रौद्र रूप बघायला भेटते. आपण पाणी नाही, पण तो कातळकाड आहे, त्याला बघून खरं भीती वाटते. इतका उंच आणि इतका खोल दिसतोय. आता खाली जाऊन बघू त्याला पुन्हा एकदा. आता जवळपास आपला अर्धा ट्रेक झाला आहे. पहिलं मिल्की बार जायचं ठरलं आपल्याला, तिकडेच जाऊ आता. आणि हा इथं तो ॲरो होता, तो की सरळ दाखवत होता, जो की मी सरळ आलो, पण पुढे डायरेक्ट दरी आहे. तर सरळ न येऊन थोडासा टर्न घ्यायचा आहे लेफ्टला. तर बोर्ड पण आपल्याला चला आता तिथे दिशेने. तर समोर जो डॅम दिसतोय ना, तो माझ्या मते, मी आलो नाही देवकुंडला, पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं आहे. येताना एक छोटंसं तळ किंवा डॅम लागतो, तर तो असू शकतो. तो तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या अंदाज तोच आहे. आणि आपल्या बरोबर खाली देवकुंड वॉटरफॉल असू शकतो. आता खाली गेल्यानंतरच कळेल, कारण प्लस व्हॅली कोणत्या बाजू आहे ते पण नाही माहिती. आपण एकोले व्हॅली गेली ती त्यावेळेस ती सोपी होती, कारण तिथे एकच आहे, पण इथे दोन्ही बाजूला मला वाटतं व्हॅली. सो चला आता चालतोय. पण रोड बघा किती खतरनाक झाला, एकदम स्लिपरी असू शकतो. चांगल्या ग्रिपची सुविधा आणा त्यामुळे. तर मित्रांनो, हा आहे तो फेमस झाड. बघा, हे 2 डोळे, हा त्याचा नाक, आणि हे त्याचं गोल तोंड. कसं वाटला? जे की तुम्हाला बऱ्याचशा यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये दिसतं. एकटं आलं तर घाबरणार नक्की इथं माणूस. थोडंच राहिलं आता आणि कंप्लीट करतोय हळूहळू आपण. आणि एक चांगली बातमी आपल्याला, जे की आपल्या गोप्रोचं बटन खराब झालं आणि काही चमत्कार झाला काय माहिती, ते चालू झालं आता. तर चला, असा रोड आहे. आतापर्यंत घसरडा वगैरे भरपूर. आतापर्यंत पॅचर पूर्ण दगडामध्येच होता. 1-2 जागी मी पण घसरलो असतो, पण वाचलो. चला आता मिल्की कधी येतोय तेच बघतोय मी. आणि तो ते जे आम्हाला म्हणले होते वरती 30 मिनिटाचा ट्रेक आहे, 30 काही तर 1 तास झाला आहे चालतोय, तरी बसलो नाही. चला फायनली
आपण व्हॅलीत पोचलेलो आहे. व्हॅलीत आता इथनं आपल्याला बघा अशी व्हॅली आहे. इथनं आपल्याला 2 जागा शोधायच्या आहेत. पहिली म्हणजे प्लस व्हॅली आणि मिल्की वॉटरफॉल, मिल्की बार का मिल्की वॉटरफॉल तो काय इथं. सो काहीशी कोले व्हॅलीची आठवण झाली. म्हणजे दगड मोठांले तिथं यार पावसाळ्यात हे माझ्या पण वरतून पाणी असेल खतरनाक सीन आहे. म्हणजे जे पावसाळ्यात बघायला नाही भेटत ते उन्हाळ्यात भेटतं. त्यामुळं बरेचसे ट्रेकर असं म्हणतात की उन्हाळ्यात ट्रेक करा, कारण ज्या गोष्टी तुम्हाला पावसाळ्यात बघायला पण नाही भेटणार त्या उन्हाळ्यात बघायला भेटतात स्पष्ट. आणि असा काहीचा सीन आहे. तर मिल्की बार शोधू आता. या तर फायनली आपल्याला आता मिल्की वॉटरफॉल इथं दिसलेला आहे. त्याभोवती पोचलेलो आहे. आणि दोन्हीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे. म्हणजे का मिल्की बार झाल्यानंतर आपण तिकडे जाऊ. तर फायनली आपण मिल्की बार वॉटरफॉलवरती पोचलेलो आहे. जवळपास आपल्याला 1 तास लागलेला आहे ट्रेक कम्प्लीट झाल्यानंतर. बालाजी भाऊ ट्रेक लीड करतात आपल्याला आज. भारी वाटलं. आणि हा माणूस बघा माल असं आहे. बरेचशा रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल जिथून तिथं ती गुफा आहे तिथनं माणूस बाहेर निघतो आणि इथे येतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हा एक क्लोज एरिया आहे आणि त्या गुफेत यायला जागा आहे. तसं नाही, वरतून यायला लागतं. मग त्या गुफेत फक्त रील पुरतं आहे, बाकी तेवढीच आहे ती गुफा फक्त एक जणासाठीच आहे. एक जण जाऊ शकतो, व्हिडिओ काढू शकतो आणि घरी जाऊ. आणि ते नेट सुद्धा लावलेली आहे तुमच्या वस्तूसाठी. डीप पाणी चांगलं पोहणार असेल तरच पुढे जावा. हे बघा बालाला टाकायचं थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता बघा. भारी वाटतं इथं. हे पाणी बघून नाही का वेगळ्या देशात काहीच आलं असं वाटतं. लोक नाही तेवढे, क्राऊड नाही, त्यामुळं मजा येते. क्राऊड नाही त्यामुळे. चला आता प्लस व्हॅलीकडे जाऊ, तिथे करा आपलं नियोजन. पॉईंट आहे जिथं आपण ट्रेकला स्टार्ट केलं होतं, ज्यावेळेस आपण उतरलो होतो खाली. हे बघा इथून आपण खाली आलतो आणि राईट घेतला होता, जे की आपण मिल्की वॉटरफॉलला गेलो. सो आता आपल्याला प्लस व्हॅलीला जायचं आहे. तर प्लस व्हॅलीचा प्लस जो आहे तो इथं आहे आणि 2 पॉईंट, एक मिल्की वॉटरफॉल राईटला येताना आणि लेफ्टला जातो तो म्हणजे प्लस व्हॅली खरी मानते. आणि ती हीच आहे, पण स्पॉट व्हायरल ते झाले त्यामुळे तिला प्लस व्हॅली नाव दिलं. सो आता प्लस व्हॅलीकडे जाऊ, जिथे पाणी वगैरे आणि भरपूर सारे फोटो काढू. चला. तर फायनली 2 तास ट्रेकनंतर पोचलो आहे आणि जवळपास काहीच असं दृश्य आहे इथलं. पाणी चालू आहे अजून देखील. आता फेब्रुवारीचा एंड चालू आहे तरी देखील पाणी चालू आहे. हा तू सांग मला. हा स्टार्ट. चल. On.
काढले व्हिडिओ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्लस व्हॅलीच्या व्हिडिओची समाप्ती करतोय. आणि सह्याद्री म्हणजे मित्रता आणि मित्रता म्हणजे सह्याद्री. आणि यावेळेस देखील आपल्याला या सह्याद्रीमध्ये आपल्याला चांगले मित्र भेटलेले आहेत. तर त्यांच्याशी बोलू. तुमचं नाव? अजय. जय सूर्यवंशी. शुभम प्रधान. तर असे मित्र आहेत. आपण ज्या देखील ट्रेकला जातो तिथं आम्हाला नवीन मित्र भेटतात. तर आपण प्लॅन केलेला आहे की पुढं आपण थोड्या दिवसामध्ये ट्रेक करणार नवीन. नक्की भारी आहेत. नक्की करू. शब्द आणि आपला बाला शैतान काय लेकिन आजचे. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.